हॅलो मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक वांगा मोठा। हा भरताचा वांगा आहे। तुम्ही पर्पल कलरचं पण वांगा घेऊ शकता। 2 टमाटर घेतले आहेत आणि 7-8 मिरच्या घेतल्या आहेत। आम्ही मिरच्याचं बनवणार आहोत म्हणून मिरच्या जास्त घेतल्या आहेत। तुम्ही तुमच्याप्रमाणे जितकं तुम्हाला तिखट आवडते त्याप्रमाणे घेऊ शकता। आता आपण याला थोडं ऑइल लावून गॅसवर भाजून घेणार आहोत। हे बघा मित्रांनो, याला मी वरती ऑइल लावलेलं आहे आणि याला आपण असं गॅसवर पूर्ण भाजून घेऊया। त्याचप्रमाणे आपण टमाटर आणि मिरची भाजून घेऊया। हे बघा मित्रांनो, भाजून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित त्याचे जो काळपट छिलकं होतं त्याला मी पाण्याने धुवून काढून घेतलाय आणि ह्याला अशा प्रमाणे आपण छिलून घेऊया। त्याचप्रमाणे मी टमाटर पण भाजले होते, याला पण याचे छिलकं काढून मी इथे ठेवून दिले आहे आणि मिरची पण भाजले होते, त्याला पण बारीक बारीक कापून आता इथे ठेवून देऊ। मित्रांनो, तुम्ही जे वांग भाजत असता त्यामध्ये छोटंसं होल करून तुम्ही त्यामध्ये गार्लिक टाकून पण त्याला वांग्यासोबत भाजू शकता, पण आमच्या घरी इतकं ते पसंत नाही केलं जात म्हणून मी साधंच करत आहे। नेक्स्ट टाइम मी तुम्हाला तसं पण दाखवणार। तुम्ही हाताने याला व्यवस्थित मॅश करून किंवा कच्चच याला खाऊ शकता हलकं तेल टाकून, पण आमच्या घरी तळलेलं जास्त आवडते तडक्याचं, म्हणून आपण तडक्याची वांग्याचं भरीत करणार आहोत। तडका लावायला आपण कढई घेतली आहे, यामध्ये मी मिरची भाजून घेतले होते म्हणून कढई असे झाले, पण त्यामध्येच आपण तेल टाकूया। मी इथे 1 डवलं तेल टाकलं आहे। फोडणीसाठी आपण याच्यात जिरं आणि राई टाकूया। तडका छान शिजून झालेला आहे। आता आपण जे हाताने कूच केलेलं टमाटर आणि मिरची होते त्याला मिरची आपण अगोदर तेलामध्ये काढून घेऊ, म्हणजे त्याच्यात जे तिखटपणा असते ते थोडं कमी होऊन जाते। तेलामध्ये छान मिरची झाले आहेत। आता आपण टमाटरचं जे कूच केलं होतं ते टाकूया आणि याला पण छान आपण तेलामध्ये कडवून घेऊया। टमाटर आपण छान याच्या तेलामध्ये कडवून घेतल्यात। आता आपण वांगे टाकणार आहोत जे आपण भाजले होते, तर त्याला व्यवस्थित हाताने कूच करून टाकाल तुम्ही। गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम टू हाय ठेवू शकता किंवा कमी पण करू शकता, डिपेंड्स की तुम्हाला आरामात जर वेळ असेल त्याप्रमाणे। आता आम्ही मीडियम टू हाय ठेवली आहे फ्लेम। आपण याला छान तेलामध्ये तळून घेऊया सगळ्या गोष्टी व्यवस्थित। आता आपण यात हळद टाकूया, चवीप्रमाणे मीठ टाकूया। तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता, तुम्हाला जितकं आवडेल तसं। छान मिळवून घेऊया सगळ्यांना। कोणी यात वाटाण्याचे दाणे आणि मेथी पण टाकतात, तर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या टाकायच्या तर तुम्ही ते पण टाकू शकता। आपण साधंच वांग्याचं भरीत करत आहोत त्यामुळे आपण काही टाकलेलं नाही आहे यात। मित्रांनो, आपल्या वांग्याचं भरीत लगभग रेडी झालेलं आहे। तर तुम्हाला तोपर्यंत याला शिजवायचं आहे जोपर्यंत तो कढई सोडत नाही। आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि याला छान परतून घेऊया। पुन्हा आम्ही वांग्याचं भरतासोबत गव्हाची भाकर सुद्धा करणार आहोत, तर आम्ही ते गव्हाचं पीठ घेऊन त्यात थोडं मीठ टाकून छान याला एक डो तयार केलेला आहे। हा डो थोडं हार्ड राहील, आपल्या पोळीच्या पिठापेक्षा थोडं हार्ड ठेवायचं आहे। तुम्ही गव्हाची भाकर सोबत सुद्धा ज्वारीची किंवा बाजऱ्याची किंवा मक्याची भाकर पण बनवू शकता वांग्याच्या भरीतसोबत, पण आज आम्ही गव्हाची भाकर करणार आहोत। तर समोर मी तुम्हाला दाखवते याला कसं रेडी करायचं आहे। वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे। आता आपण भाकरीची तयारी करू। आमच्या घरचे सदस्य जेवणासाठी खूप आपुलकीने वाट पाहत आहे। जेवण शिजत असताना आमच्या घरचे हे मेंबर अशाच मस्ती करत राहतात, जेवणाची वाट पाहत एक्साइटेड राहतात। आपण तावा ठेवलेला आहे भाकरीसाठी।
अशी भाकरीचं एक गव्हाचा आपण एक हुंडा घेऊन टाकायचं, त्याला थोडं हाताने फिरवून त्याला तुम्ही मोठं करू शकता, एक भाकरीचे शेप देऊ शकता तुम्ही हाताने, किंवा त्याला लाटणीने पण व्यवस्थित भाकर रेडी करू शकता. तुम्हाला जशी आवडत असेल तुम्ही तशी करू शकता. आम्ही लाटून राहिलो आहोत भाकर. भाकर कशी पोळीपेक्षा थोडी जाडी असते, तर याला थोडं हुंडा म्हणजे इतकं मोठं घ्यायचं पोळीपेक्षा जे राहते, आणि याची छान मोठी भाकर रेडी करून टाकायची. हे बघा आपण व्यवस्थित त्याला लाटून घेतलंय आणि पुन्हा हाताने त्याला व्यवस्थित एकत्र करून आपण ताव्यावर टाकलेलं आहे. बोटाने थोडं दाबून घ्यायचं म्हणजे ते भाकरीसारखा प्रॉपर याला शेप पण येतो आणि असं वाटतं की भाकरच केली आहे. मग त्यानंतर आपण एका साईडने शिजवून दुसऱ्या साईडला आपल्याला त्याला शिजवताना तेल लावून घ्यायचंय, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता आपण फिरवत आहोत, एका साईडने थोडी अशी झाली आहे. आता आपण छान थोडं तेल टाकूया एका साईडने. दोन्ही साईडने असं आपण शिजवून घेऊया. दुसऱ्या साईडला पण तुम्ही जो तेल आहे ते लावू शकता. अशाच प्रमाणे आपण दुसरी भाकर पण रेडी करून टाकू. आपली पहिली भाकर रेडी झालेली आहे. हे बघा छान आपण वांग्याच्या भरीत आणि भाकर करून घेतलेली आहे. जर तुम्हाला हे वांग्याचं भरीत महाराष्ट्रीयन जेवण आवडत असेल तर मला कमेंट करा आणि मला याची रेसिपी विचारा. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, धन्यवाद. आमच्या घरी वांग्याचं भरीत खायला या बरं.